एका तरुणाचं एका तरुणीबरोबर लग्न झालं। लग्न रीतिरिवाजाप्रमाणे पार पडलं। अगदी थाटामाटात लग्न पार पडल्यानंतर नवरा बायको आपल्या सुखी संसाराला सुरुवात करायला त्यांच्या घरी राहायला गेले। सुखाचा संसार सुरू झाला आणि या सुखी संसारामध्ये बघता बघता 2 वर्षे निघून गेले। 2 वर्षामध्ये 2 लेकरं या सुखी संसारामध्ये त्या नवरा बायकोच्या जोडप्याला झाले। मग 2 वर्ष झाल्यानंतर ती जी महिला आहे ती तिच्या सासरी गेलेली होती। मग सासरेली गेलेली असतानाच त्या ठिकाणी तिचा जो नवरा आहे तो कामासाठी दुसऱ्या ठिकाणी जात होता आणि ती काम करून त्या घराचा उदरनिर्वाह देखील करत होता। घरामध्ये सासू असायची आणि लागणारा काही सामान आहे, साहित्य आहे ते आणण्यासाठी ती जी महिला आहे ती स्वतः जाऊन किराणा बाजार या ज्या गोष्टी आहेत त्या सगळं आणून घर चालवत होती। मग अशा पद्धतीनं एक दिवस ती घरामध्ये असणारी जी महिला आहे ती महिला बाजार आणण्यासाठी बाहेर मार्केटमध्ये गेली आणि मार्केटमध्ये जाताना ती तिच्या छोट्या मुलीला देखील सोबत घेऊन गेली। आता मुलीला घेऊन बाजारात गेली आणि बाजारात गेल्यानंतर 1 घंटा झाला, 2 घंटे झाले, 3 घंटे झाले तरीसुद्धा ती वापस आली नाही आणि जेव्हा तिला फोन लावून पाहिला तेव्हा तिचा फोनसुद्धा बंद आला। मग त्या सासूला काळजी वाटू लागली की ती नेमकी कुठं गेली आहे, काय गेली आहे। बाजारामध्ये तिला एवढा टाईम लागत नाही, तिचं कोणी अपहरण केलं आहे, पळून नेलं आहे, तिच्यासोबत नेमकं काय घडलं आहे, असे वेगळे प्रश्न त्या महिलेच्या सासूच्या डोक्यात येऊ लागले। म्हणून तिनं तात्काळ तिच्या पोराला फोन केला आणि सांगितलं तुझी बायको बाजारात गेली होती, अजूनसुद्धा वापस आली नाही। जेव्हा नवरा घरी आला तेव्हा त्याला समजलं त्याची बायको घरी नाही, तेव्हा त्यासुद्धा मोठ्या काळजीत पडला। गाडी काढली, बायकोची शोधाशोध केली, बाजारात गेला, मार्केटमध्ये गेला, सगळीकडं पाहिलं पण मात्र त्याची बायको संध्याकाळपर्यंत सुद्धा सापडलीच नाही। मग बायको सापडली नसल्यामुळं त्या नवऱ्यानं थेट जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून बायको बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली। तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेतली, तपास केला। बघता बघता बरेच दिवस तपास केला पण मात्र काही केल्या तपास लागत नव्हता। ती जी महिला आहे ती काही सापडत नव्हती। मग 2 वर्षानंतर एका ठिकाणी एका परिसरामध्ये एका महिलेचा आणि एका मुलीचा मृतदेह पोलिसांना आढळला आणि तो मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी त्या महिलेच्या नवऱ्याला आणि तिच्या सासूला दाखवला की तुमची जी बायको बेपत्ता झाली होती, मुलगी बेपत्ता झाली होती, त्याच वयोगटातली ही महिला आणि मुलगी देखील आहे पण मात्र चेहरा स्पष्टपणे ओळखू येत नाही, ही तुमचीच बायको आहे असं त्या नवऱ्याला सांगितलं आणि त्या ठिकाणी ती केस त्या ठिकाणी बंद केली। पण मात्र नवऱ्याला वाटत होतं त्याची बायको मेलेली नाही, जिवंत आहे, ते त्याच्या बायकोवर एवढं प्रेम करत होता। बघता बघता बरेच दिवस निघून गेले, दिवसामागे दिवस जात होते आणि या संपूर्ण प्रकरणाला 5 वर्षे निघून गेलेले होते पण मात्र तो त्याच्या बायकोला विसरलेला नव्हता। जेव्हा 5 वर्ष पूर्ण झाले तेव्हा त्या नवऱ्याला त्याची बायको जिवंत दिसली आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, ती महिला नेमकी कुठं गेली होती, तिच्यासोबत नेमकं काय घडलं होतं हेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील नोएडा सेक्टर 49 मध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एक अवधेश नावाचा तरुण आहे आणि या तरुणाचं लग्न 2018 मध्ये एका अंजू नावाच्या महिलेसोबत झालं होतं। मग आता 2018 मध्ये लग्न झालं, लग्न झाल्यानंतर दोघा जणांचा सुखी संसार सुरू झाला आणि हे नोएडा 49 मध्ये अशाच पद्धतीनं राहत होते। मग नवरा बायकोचं जोडपं त्या ठिकाणी राहत असताना सुखी संसार चालू असताना यांच्या नात्याला 2 वर्ष पूर्ण झाले होते आणि 2 वर्षामध्ये यांना 2 लेकरं सुद्धा झाले होते। मग 2 लेकरं झाल्यानंतर सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं आणि एकदम आनंदाचं वातावरण होतं पण मात्र तारीख आली 3 जुलै 2020 ची। 3 जुलै 2020 रोजी ती जी विवाहित महिला आहे
अंजू नावाची ती सासूला सांगून गेली की मी आत्ता जाते आणि बाजार घेऊन येते, कारण की बाजारामधून सामान आणण्याचं किराणा आणायचं काम तिच्याकडं होतं. नवरा कामासाठी दुसऱ्या ठिकाणी जात होता, म्हणून घरामध्ये हीच सगळं काही सामान आणत होती. मग आता अंजू बाजारामध्ये जाताना तिच्या मुलीला सुद्धा घेऊन गेलेली होती आणि मुलीला सोबत घेऊन गेल्यानंतर ती बाजारामधून परत वापस आलीच नाही, म्हणून तिच्या नवऱ्यानं पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं सगळे काही प्रयत्न केले, तिचा वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेतला, पण मात्र ती काही केल्या सापडली नाही. बघता बघता बरेच दिवस निघून गेले, पण मात्र तरीसुद्धा त्या महिलेचा शोध लागत नव्हता, त्या मुलीचा शोध लागत नव्हता. मग त्या अवधेशला राग आला की पोलीस याच्यामध्ये हलगर्जीपणा करतायत, पोलीस त्याचा बायकोचा आणि मुलीचा शोध घेत नाही आहेत, पोलीस काहीही काम करत नाही आहेत, असं त्या महिलेच्या नवऱ्यानं थेट पोलिसांवर आरोप केला आणि थेट त्यानं न्यायालयामध्ये धाव घेतली, याचिका दाखल केली आणि त्याच्या बायकोचा शोध घ्यावा अशी मागणी त्यानं न्यायालयाकडे केली. मग न्यायालयानं थेट पोलिसांना पुन्हा आदेश दिले, त्याच्या बायकोला शोधून काढण्यासाठी सांगितलं. पोलीस पुन्हा कामाला लागले आणि पुन्हा कामाला लागल्यानंतर जेव्हा पोलिसांनी संपूर्ण परिसरामध्ये इकडं तिकडं शोध घेतला, तेव्हा 2022मध्ये त्या महिलेसारख्याच एका महिलेचा मृतदेह आढळला आणि त्या महिलेबरोबर एक छोटी मुलगी देखील होती. सुरुवातीला एका मुलीचा मृतदेह मिळाल्याची माहिती पोलिसांनी अवधेशला दिली आणि सांगितलं तुमच्या बायकोचा आणि मुलीचा मृतदेह मिळालेला आहे, तुम्ही या, ओळख पटवा आणि ती काय ठरवा. जेव्हा सुरुवातीला अवधेशला बोलवलं, त्यानं ते पाहिलं, तेव्हा त्यानं इन्कार केला, नकार दिला आणि सांगितलं ही माझी बायको नाही, हे माझी मुलगी नाही, ही दुसरीच कोणाची तरी डेड बॉडी आहे. मग असं म्हणल्यानंतर पोलिसांनी मग ते मृतदेह त्यांचा नसल्यामुळे वापस पाठवला. त्याच्यानंतर पुन्हा शोध घेतल्यानंतर पुन्हा एकदा एका महिलेचा आणि एका मुलीचा मृतदेह पोलिसांना सापडला. मग त्याची ओळख पटवण्यासाठी अवधेशला बोलवलं, त्याच्या परिवारातल्या लोकांना बोलवलं, तेव्हा मात्र त्यानं पुन्हा नकार दिला. पण पोलिसांनी आता खात्री पटवली होती की हीच तुमची बायको आहे, हीच तुमची मुलगी आहे, असं म्हणून अवधेशला आणि त्याच्या परिवाराला ते मृतदेह देऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सांगितलं. पण मात्र अवधेशनं मनामध्ये ठरवलेलं होतं की ही त्याची बायको नाही आणि ही त्याची मुलगी नाही म्हणून. मग पोलिसांनी त्याचाच मृतदेह असल्याची जेव्हा खात्री पटवली आणि ही केस 2022मध्ये बंद केली, नोव्हेंबर 2022मध्ये केस बंद केली. मग केस बंद केल्यानंतर तो जो अवधेश आहे तो त्याच्या बायकोचा तरीसुद्धा शोध घेत होता, वेगवेगळ्या शहरामध्ये जात होता, ती नेमकी कुठं असू शकते, काय असू शकते, तिचा वेगवेगळ्या ठिकाणी तपास करत होता. पण मात्र ती काही केल्या सापडत नव्हती. बघता बघता बरेच दिवस निघून गेले, बरेच वर्ष निघून गेले. मग तारीख आली 2025ची, मे 2025ची. मे 2025मध्ये अवधेश एका ठिकाणी बसलेला असताना अचानक त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला आणि जेव्हा त्यानं मेसेज उघडून पाहिला तेव्हा त्याला मेसेज दिसला की आधार कार्ड अपडेटसाठी OTP विचारण्यात येतोय. मग आधार कार्ड अपडेटसाठी OTP त्याच्या मोबाईलवर कसं काय आला, म्हणून त्यानं सुरुवातीला ते मेसेज बघितला नाही, त्याचा न बघितल्यासारखं केलं, ते त्याच्याच स्थानामध्ये होतं. पण मात्र थोड्या वेळानंतर त्याच्या गोष्ट लक्षात आली की आपल्याला जो टेक्स्ट मेसेज आला आहे आधार अपडेट करण्याचा OTP जो आला आहे तो OTP तर आपल्या आधार कार्डचा नाही आहे. मग त्याच्या लक्षात आलं की तो जो आधार कार्डचा OTP आहे तो त्याच्या आधार कार्डचा नाही आहे, तर तो त्याच्या बायकोच्या आधार कार्डचा OTP आहे, असं त्याच्या लक्षात आलं. मग त्याला खात्री पटली की कुठंतरी त्याची बायको जिवंत आहे आणि ती आधार अपडेट करण्यासाठी गेलेली आहे किंवा आधारचा मोबाईल नंबर बदलण्यासाठी गेलेली आहे, म्हणून पहिल्या नंबरवर मेसेज आलेला आहे. असं जेव्हा नवऱ्याला समजलं, त्यानं कुठल्याही वेळेचा विलंब न लावता त्यानं तात्काळ घडलेलं प्रकरण पोलिसांना सांगितलं, पोलीस स्टेशनमध्ये गेला, मेसेज दाखवला आणि त्या मेसेजच्या आधारे मग पोलिसांनी तपास सुरू केला आणि तपास सुरू केल्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांना समजलं की हे जे मेसेज आलेला आहे आणि ज्या ठिकाणाहून ते आधार अपडेट केलं जातं आहे किंवा त्याचा मोबाईल नंबर बदलला जातो आहे ते जे लोकेशन आहे ते आहे राजस्थानमधल्या जोधपूरचं आणि जोधपूरमधील एका आधार केंद्रावरचं ते मेसेज तिथून आला आहे आणि त्या केंद्रावरून हा मेसेज पाठवला गेला आहे असं पोलिसांचं लक्षात आलं. मग नोएडामधलं एक पोलिसांचं पथक थेट राजस्थानच्या जोधपूरच्या दिशेनं गेलं, तिथल्या पोलिसांशी कॉन्टॅक्ट केला आणि तिथले पोलीस मग त्या याच्यापर्यंत पोहोचले, आधार
अपडेट केंद्रापर्यंत पोहोचले. तिथं जाऊन जेव्हा त्यांनी विचारपूस केली तेव्हा समजलं की ती महिला आणि ती मुलगी जिवंत आहे आणि तेच आधार अपडेट करण्यासाठी या ठिकाणी आलेले होते. कारण की तिच्या आधार कार्डला तिच्या नवऱ्याचा मोबाईल नंबर लिंक होता आणि ती ते नंबर बदलण्यासाठी त्या ठिकाणी गेलेली होती. मग जसं पोलीस त्या ठिकाणी पोहोचले त्या महिलेला आणि त्या मुलीला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर इकडून नोएडाचं पोलिसांचं पथक त्या ठिकाणी पोहोचलेलं होतं. मग त्यांनी जेव्हा त्या महिलेला त्या मुलीला वापस आणलं, अवधेशपर्यंत पोहोचवलं, तेव्हा तिला पळून जाण्याचं कारण विचारलं. तेव्हा त्या महिलेनं सांगितलं की तिचा संसार सुखाचा होता, पण मात्र तिला तिच्या नवऱ्यासोबत राहायचं नव्हतं. कारण की तिची सासू तिचा नवरा हे तिला ताण देत होते, योग्य वागणूक देत नव्हते, असा आरोप त्या महिलेनं केलेला आहे. आणि असा आरोप केल्यानंतर ती महिला आता तिच्या नवऱ्याकडं पुन्हा एकदा वापस आलेली आहे. पण मात्र ती 5 वर्ष लपून बसली होती असं तिनं सांगितलेलं आहे. मग आता ती खरंच तिच्या मर्जीनं गेली होती का? तिच्या मागं आणखी काय कारणं होते? तिला कोणी पळून नेलं होतं का? या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस करणार आहेत. पण मात्र अवधेशला त्याची बायको मिळाल्यामुळं आणि मुलगी मिळाल्यामुळं एक आनंदाचं वातावरण त्यांच्या घरामध्ये आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलेलं आहे त्या नवऱ्यानं त्याची बायको जिवंत आहे हेच ठरवून ठेवलं होतं आणि अपेक्षा सोडली नव्हती, म्हणून त्याची बायको त्याला पुन्हा एकदा मिळाली होती. आता ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण ठिकाणी करत असतो.